morning, friends. Today we will see RCM, that is reliability centered maintenance. Earlier we have seen that there are different types of maintenance: preventive maintenance, predictive maintenance, and proactive maintenance. And fourth one is reliability centered maintenance. Reliability centered maintenance, RCM, is a corporate level maintenance strategy that is implemented to optimize maintenance program of a company or facility. जसं तुमचं बाकीचे मेंटेनन्सचे प्रकार आहेत, तसाच एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये मेंटेनन्सची जी स्ट्रॅटेजी आहे ही इम्प्लिमेंट करायची आणि त्याचा मेंटेनन्सचा जो प्रोग्राम असेल पूर्ण कंपनीचा त्याला कमीत कमी वेळेमध्ये कसं होईल ह्याच्या हिशोबाने विचार करायचा. There are four principles that are critical for any reliability centered maintenance program. One is, primary objective is to preserve system function. जी सिस्टीमचं जी फंक्शन आहे ते तसंच्या तसं मेंटेन व्हायला पाहिजे, हे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. सेकंड वन इज आयडेंटिफाय फेल्युअर मोड्स दॅट कॅन अफेक्ट द सिस्टीम फंक्शन. म्हणजे पहिल्या ह्याच्यात काय आहे, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह प्रिझर्व. आता तुमचं प्रिझर्व सिस्टीम म्हणजे समजा तुमचं टेम्परेचर वाढवायचं वगैरे जर असेल किंवा एखाद्या फंक्शनचं आणि ते कॉम्प्रेसरने तुम्ही टेम्परेचर कमी वगैरे करत असाल तर तुम्ही जी सिस्टीम वापरली आहे ती सिस्टीम ही व्यवस्थित काम केलीच पाहिजे. आणि समजा जर ते काम नाही केली तर आयडेंटिफाय फेल्युअर मोड्स दॅट कॅन अफेक्ट द सिस्टीम फंक्शन. म्हणजे असा कुठला पार्ट आहे जो काम करत नाही आहे, जो तुमचं जे फंक्शन आहे सिस्टीमचं फंक्शन आहे ते फुलफिल करत नाही आहे, त्यासाठी कुठला पार्ट इम्पॉर्टंट आहे ते हुडकून काढणे. प्रायोरिटाईज द फेल्युअर मोड्स. मग आता हे काम करत नाही, सिस्टीमने काम करत नाही म्हटल्यानंतर प्रायोरिटी, हे फेल्युअर कशामुळे येतं आहे याची प्रायोरिटी. म्हणजे पहिल्यांदा समजा आता कॉम्प्रेसरनी कामच नाही करत, कॉम्प्रेसर काम करत नाही म्हटल्यानंतर म्हणजे एक लाईट नाही आहे, दुसरं कॉम्प्रेसर जाम झालं आहे, तिसरं गॅस संपला आहे. म्हणजे ह्याच्यातले जे फेल्युअर मोड्स आहेत त्यातलं टॉप प्रायोरिटीमध्ये कुठलं आहे, कशात टॉप प्रायोरिटीने काम करणार, कशात नाही करणार, हे सगळं आपल्याला बघावं लागेल. सिलेक्ट ॲप्लिकेबल अँड इफेक्टिव्ह टास्क टू कंट्रोल दॅट. सिलेक्ट, मग आता हे करत असतानाच आपण काय करणार आहे, सिलेक्ट द ॲप्लिकेबल अँड इफेक्टिव्ह टास्क टू कंट्रोल. आता हे जे प्रॉब्लेम्स येतो आहे म्हणजे जो काही समजा आता गॅस संपला आहे तर त्याच्यासाठी म्हणून सिलेक्ट ॲप्लिकेबल अँड इफेक्टिव्ह, म्हणजे ज्याच्याने तो गॅस का संपला आहे, कुठून लिकेज आहे, काय आहे, का गॅसच प्रॉपर भरला नाही किंवा गॅस संपत आल्याचं त्याचं प्रेशर इंडिकेटर आहे का, गॅस म्हणजे प्रेशर इंडिकेटरमुळे आपल्याला कळतं आहे का की गॅस कमी होत चालला आहे, त्याचं इंडिकेशन आहे का, ह्या गोष्टी आपण तिथं करणं फार जरुरी आहे. Implementation of reliability programs and center maintenance program. There are 3 phases for implementation of this RCM. One is decision, second one is analysis, and third one is act. Outcome and feedback. जर समजा असेल तर ह्या गोष्टीची तुम्हाला कशामुळे काय होतं आहे, फीडबॅक काय आहे, ती केल्यानंतर काय होतं आहे, हे सगळं तुम्हाला माहिती असतं. देर आर 3 phases ऑफ रिलायबिलिटी सेंटर प्रोग्राम अँड 7 steps विदिन दिस फेज टू एन्श्युअर प्रोग्राम इज फुल्ली इम्प्लिमेंटेड इन ए प्रॉपर मॅनर. फर्स्ट इज, आता आपण पहिल्यांदा फेजेस जे आहेत ते आपण त्याच्यावर विचार करू. डिसिजन फेज. फर्स्ट इज decision phase. The atom of interest could be simple component or complex systems. Simple components are ones that have limited failure modes, whereas complex system may fail
फ्रॉम मेनी डिफरंट फेल्युअर मोड्स. आधी तो कॉम्पोनंट जो फेल्युअर होतो आहे तो सिस्टीममधला कुठला क्रिटिकल पार्ट आहे का साधा पार्ट आहे आणि तो कशामुळं, म्हणजे जर साधाच पार्ट असेल तर छोट्या छोट्या कारणामुळे तो फेल्युअर होत असतो. जर क्रिटिकल असेल तर कॉम्प्लेक्स सिस्टीममधला जर असेल तर त्याचं कशामुळं फेल्युअर होतं आहे हे तुम्हाला कळणं फार जरुरी आहे. इक्विपमेंट दॅट मे हॅव हाय प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर or may have large consequences of failure are targeted first. जे इक्विपमेंट दॅट मे हॅव हाय प्रोबॅबिलिटी, म्हणजे याचा फेल्युअर रेट जास्त आहे किंवा ज्याच्यामध्ये फेल्युअर होण्याच्या जास्त दाट शक्यता आहेत त्याला पहिल्यांदा आपण टार्गेट करणार. धिस फेज ऑफ RCM फोकसेस डिफायनिंग द इक्विपमेंट. हे तुमचं जे ज्याच्यावरती आपण फोकस करणार आहे त्या इक्विपमेंटबद्दलचं माहिती सांगतं. ऑर सिस्टीम दॅट परफॉर्म्स क्रुशियल फंक्शन टू द प्रोडक्शन ऑफ द फॅसिलिटी अँड डिफायनिंग द फॅक्टर्स दॅट इन्फ्लुअन्स द सिस्टीम सच ॲज सेफ्टी, ऑपरेशनल ऑर नॉन ऑपरेशनल फॅक्टर्स. म्हणून आता आपण जे फेल्युअर प्रोबॅबिलिटी आणि कॉन्सिक्वेन्सेस करणारे जे इक्विपमेंट आहेत ते त्या इक्विपमेंटला घेतल्यानंतर तो कॉम्पोनंट जो आहे तो तुम्हाला सेफ्टीला करतो आहे प्रॉब्लेम का सिस्टीमच्या सेफ्टीला आहे का ऑपरेशनला करतो आहे, नॉन ऑपरेशनल फॅक्टर आहे, तो आपल्याला हुडकून काढणं फार जरुरी आहे. आणि प्रोडक्शन फॅसिलिटीला तो किती हॅम्पर करणार आहे याच्यावर पण आपलं लक्ष असणं जरुरी आहे. Second phase is analyze phase. During the analyze phase, RCM experts work together to identify the root causes of the failure. Casual factors may include equipment trouble and failure, human error, and or flaws in the organizational strategy. जे आपल्याला प्रॉब्लेम्स वाटतात, जे जे फॅक्टर्स आहेत जे कन्सिडरेशन आपण करतो आहे त्या कन्सिडरेशन्स ते फॅक्टर कन्सिडर कसे आहेत, त्याचं फेल्युअर आहे का माणसाचा प्रॉब्लेम आहे का सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, सिस्टीम जे ऑर्गनायझेशनची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्या हिशोबाने तो प्रॉब्लेम आहे हे आपल्याला हुडकून काढणं बरोबर जरुरी असतं. सेव्हरल ॲनालायझिस कॅन बी परफॉर्म. आणि हे काढण्यासाठी भरपूर वेळेला वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचं ॲनालिसिस करणं जरुरी आहे. आणि हे त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची जी मेथड आहे दॅट इज रूट कॉज ॲनालिसिस ऑर फेल्युअर मोड अँड इफेक्ट ॲनालिसिस. या दोन मेजर ॲनालिसिस करण्याच्या मेथड्स आहे. आणि नंतर आहे डिसिजन मेकिंग. डिसिजन कसं घ्यायचं, त्याच्यावरनं काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरनं काय डिसिजन घ्यायचं हे डिसिजन, आणि त्या डिसिजन घेतल्यानंतर त्याचा फीडबॅक काय येईल, हे आपण केल्यानंतर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतील त्याचं पण ॲनालिसिस करणं जरुरी आहे. किंवा त्याच्यावरनं काय क्वालिटीमध्ये काय इम्प्रूव्हमेंट होतील हे पण आपल्याला बघणं जरुरी आहे. नाव वी हॅव टू इम्प्लिमेंट दिस RCM. Now there are 7 steps to implement reliability centered maintenance. One is selection of equipment for RCM analysis. इक्विपमेंट कुठला आहे ते RCM ॲनालिसिससाठी ते बघणं जरुरी आहे. द फर्स्ट इज टू सिलेक्ट द पीस ऑफ इक्विपमेंट फॉर रिलायबिलिटी सेंटर मेंटेनन्स ॲनालिसिस. द इक्विपमेंट सिलेक्टेड शुड बी क्रिटिकल इन टर्म्स ऑफ इट्स इफेक्ट ऑन ऑपरेशन्स, इन its previous cost of repair and previous cost of preventive maintenance. की कुठल्या कुठल्या प्रकारे क्रिटिकल आहे तर त्याचं इफेक्ट ऑफ ऑपरेशन, त्यामुळे ऑपरेशनला काय फरक पडणार आहे, त्याच्यामुळंच रिपेअरची कॉस्ट किती आहे आणि त्याची प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सवरती किती खर्च केलेला आहे हे आपल्याला बघणं फार जरुरी आहे. दिस इज गोइंग टू बी युअर फर्स्ट टेस्ट. सेकंड स्टेप विल बी डिफाईन द बाउंड्रीज अँड फंक्शन्स ऑफ द सिस्टीम दॅट कंटेन द सिलेक्टेड इक्विपमेंट्स.
The equipment belongs to a system that performs a critical function. The system can be large or small, but the function of the system and its inputs and outputs should be known. म्हणजे आपल्याला आता समजा कॉम्प्रेसर्समध्ये त्याचं इनिशियल प्रेशर किती, नंतरचं प्रेशर किती हे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे, तरच तुम्ही त्याला ॲनालाइज म्हणजे कॉम्प्रेसर काम करत आहे का नाही हे चेक करण्यासाठी ह्या जर लिमिट तुम्हाला माहिती असतील तर ते लवकर तुम्हाला माहिती होईल. फॉर एक्झाम्पल, द फंक्शन ऑफ द कन्व्हेयर बेल्ट सिस्टीम इज टू ट्रान्सपोर्ट द गुड्स, करेक्ट. इट्स इनपुट्स आर द गुड्स अँड मेकॅनिकल एनर्जी पॉवरिंग द बेल्ट, while its outputs are the goods at the other end. In this case, the electrical motor supplying the mechanical energy would be considered as a different system. As a different system. म्हणजे पॉवर एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी ट्रान्समिशनची जी सिस्टीम आहे ती आणि मी इलेक्ट्रिकल मोटर हे दोन वेगवेगळं पण तुम्ही कन्सिडरेशन करू शकता. The desired outcomes for many RCM programs include performing maintenance and inspection tasks that align the business goals and objectives, achieving regularity, regulatory compliance and actual safety and environmental responsibility, defining the true performance objective of each plant, unit, process, system and equipment atom in achieving the task and responsibilities stated above, identifying the hazards associated with meeting with the performance objective, determining the risk associated with the hazards, determining the most efficient and effective ways to mitigate the intolerable risk, म्हणजे की जी अनअवॉइडेबल जी रिस्क आहे ते ती होऊ नये म्हणून मिटिगेट म्हणजे त्याला थांबवण्यासाठी म्हणून कुठली मोस्ट एफिशियंट आणि इफेक्टिव्ह वे आहे हे आपल्याला बघणं जरुरी आहे. व्हॅलिडेटिंग अँड इम्प्लिमेंटिंग अँड एक्झिक्युशन ऑफ मिटिगेशन टास्क. हे आता जो प्रॉब्लेम आहे व्हॅलिडेटिंग त्याला जो मिटिगेटिंग टास्क म्हणजे जो प्रॉब्लेमॅटिक पार्ट आहे त्याचा व्हॅलिडेट करणे, इम्प्लिमेंट करणं आणि एक्झिक्यूट करणं हे पण आपल्याला जरुरी आहे. डॉक्युमेंटिंग द एंटायर प्रोसेस इन ए वे दॅट फॅसिलिटेट्स कंटिन्युअस असेसमेंट ऑफ परफॉर्मन्स अँड द कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट ऑफ द प्रोसेस थ्रू आउट द ॲसेट लाईफ सायकल. म्हणजेच शेवटी आपल्याला काय आहे, आपलं कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट असलं पाहिजे प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्याच्या हिशोबाने किंवा ॲसेटचं जे काही लाईफ आहे ते तुमचं इम्प्रूव्ह करण्याच्या हिशोबानेच आपलं काम असलं पाहिजे. स्टेप 3, डिफाईन द वेज इन विच द सिस्टीम कॅन फेल. आता हे कुठल्या कुठल्या प्रकारे फेल्युअर होऊ शकतो म्हणजे माझं म्हटलं ना, मोटर बंद पडली, इलेक्ट्रिसिटी सप्लायच नाही, मोटरची बेरिंग गेली त्याच्यामुळं मोटर जाम झाली, त्या किंवा रिव्हर्स करंट आला किंवा किंवा त्याचं फेज न्यूट्रल चेंज झाली तर तो रोटेशन चेंज करू शकतो, डायरेक्शन चेंज करू. फेल्युअर ऑफ मोड काय आहे, कशामुळं तो फेल झाला आहे हे आपल्याला बघणं जरुरी आहे. इन स्टेप 3 द ऑब्जेक्टिव्ह इज टू लिस्ट ऑल ऑफ द अबव वेज दॅट फंक्शन ऑफ द सिस्टीम कॅन फेल. फॉर एक्झाम्पल, द कन्व्हेयर बेल्ट मे फेल by being unable to transport goods from one end to other, or perhaps it does not transport the quality goods quickly enough. Fourth step, identify the root causes of the failure modes. With the help of operators, experienced technicians, RCM experts and equipment experts, the root causes for each of the failure mode can be identified. आता root causes of the conveyor could include a lack of lubrications on the rollers, a failure of bearing, or
इल्युजन बेल्ट हे आपल्याला बघणं जरुरी आहे कुठल्या ह्याच्यामुळे. फिफ्थ वन इज ॲसेसेस द इफेक्ट्स ऑफ ॲनालिसिस. इन दिस स्टेप इफेक्ट्स ऑफ इच फेल्युअर मोड आर कन्सिडर. येथे समजा बेल्ट लूज झाला तर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, कशा प्रकारे ते फंक्शन कन्व्हेअर बेल्ट काम करेल, ह्या सगळ्याचं तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. इक्विपमेंट फेल्युअर्स मे अफेक्ट सेफ्टी ऑपरेशन्स अँड अदर इक्विपमेंट. म्हणजे त्याचं सेफ्टी पण ते फेल्युअर जे आहे त्याच्यामुळे म्हणजे माणसाला सेफ्टीच्या हिशोबाने विचार केला पाहिजे. ऑपरेशन काय खराब होतं आहे त्याच्यावरच विचार केला पाहिजे, किंवा त्याच्यामुळं दुसरं कुठलं इक्विपमेंट खराब होणार आहे का त्याचं पण आपल्याला विचार करणं फार जरुरी आहे. द क्रिटिकॅलिटी ऑफ ईच ऑफ दीज फेल्युअर मोड्स कॅन ऑल्सो बी कन्सिडर. म्हणजे ते किती क्रिटिकल आहे काय आहे त्याचं पण विचार करणं जरुरी आहे. देर आर व्हेरियस रिकमेंडेड टेक्निक्स दॅट आर यूज टू गिव्ह स्टेप सिस्टमॅटिक अप्रोच. त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत ज्या तुम्हाला ॲनालिसिस करण्यासाठी सिस्टमॅटिक अप्रोच काय आहे त्याच्यावरती विचार करण्यासाठी सांगतात. दोज आर फेल्युअर मोड्स अँड इफेक्ट्स ॲनालिसिस FMEA, फेल्युअर मोड, इफेक्ट अँड क्रिटिकल ॲनालिसिस, हझार्ड अँड ऑपरेटेबिलिटी स्टडीज HAZOPs, fault tree analysis FTA, and risk-based inspection RBI. These are the techniques that are going to be used for the systematic approach. Step 6 is the select a maintenance tactic for each failure mode. At this step, the most appropriate maintenance tactic for each failure mode is determined. The maintenance tactic is that selected must be technically and economically feasible. हे म्हणजे कुठलं आहे, कुठल्या प्रकारे मेंटेनन्स करायचा, टॅक्टिक म्हणजे कुठल्या प्रकारे करायचा हे तुम्हाला कसं ठरवायला पाहिजे. आता समजा म्हणजे मोटर जळाली, मोटर रिप्लेसमेंट करायची, त्याच्यावर नुसती बेरिंग बदलायची, काय आहे त्याच्या हिशोबाने आपण जो इकॉनॉमिकली फिजिबल आहे आणि टेक्निकली कुठली गोष्ट चांगली आहे त्याच्यावर विचार करणं फार जरुरी आहे. Step 7 is the implement and then regularly review the maintenance tactics selected. Importantly, the RCA methodology will only be useful for its maintenance. Recommendations are put into practice. When that has been done, it is important that the recommendations are constantly reviewed and renewed as additional information is found. Now, ह्या स्टेप झाल्यानंतर देर आर सम ॲडव्हान्टेजेस ऑफ RCM. Implementing RCM increases equipment availability and reduces maintenance and resource cost. आपण जर बघितलं तर पहिल्यांदा OEE काढण्यासाठी म्हणजे तुमची इक्विपमेंट इफेक्टिवनेस ओव्हरऑल इफेक्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही जर बघितलं तर परफॉर्मन्स आहे, अवेबिलिटी आहे आणि क्वालिटी आहे, करेक्ट. तर त्याच्यामध्ये अवेबिलिटीचं इक्विपमेंट अवेबिलिटी वाढवणं याचं काम हे RCMचं होतं. त्यामुळं त्याची कॉस्ट, मेंटेनन्सची जी कॉस्ट आहे त्याच्यासाठी लागणारे जे आपल्याला पार्ट्स आहेत त्याची कॉस्ट कमी करण्याचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज हे RCMचं होऊ शकतं. डिसॲडव्हान्टेजेस: RCM does not readily consider the total cost of owning and maintaining the asset. Additional cost of ownership, like those considered in evidence-based maintenance. म्हणजेच RCM जे आहे ते तुम्हाला टोटल कोणावर घेणार, खर्च कोण करणार, त्याची ओनरशिप कोण आहे, तर म्हणजे त्याचं कोण करतं आहे हे तुम्हाला सांगत नाही. ज्याच्यावरती तुमचं कुठं तुमचं कोण माणूस आहे की ज्याच्यामुळे तो रिस्पॉन्सिबल कोण आहे, ज्याच्यावरती तुमचं किंमत कोण बिअर करणार हे त्याच्यामध्ये सांगत नाही. These are the disadvantages of RCM. So in this way
we are going to complete this our next chapter, that is TPM, and we have completed unit number 5. Okay, tomorrow we will discuss, we will see the different questions going to be asked in universities question paper on this reliability RCM or TPM. We will go university questions and we will discuss on that what we are going to write the answer with respect to TPM and what is the weightage in this university question paper for this chapter, that we will see in tomorrow's lecture. Okay, thank you.